मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे परिसरातील उड्डाणपुलांच्या कामातील निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणा दिवसेंदिवस समोर येत आहे। पहिल्या पुलाला पडलेल्या गंभीर भेगांनंतर आता नागोठणे येथील दुसऱ्या उड्डाणपुलाचा रस्ता देखील मोठ्या प्रमाणावर खचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या पुलावरील दोन रस्त्यांच्या मध्ये तब्बल 4 ते 5 इंचांची मोठी गॅप निर्माण झाली असून रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगाही पडल्या आहेत। या अत्यंत धोकादायक परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने या पुलावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सद्यस्थितीत पूर्णपणे बंद केली आहे। या पुलाचा रस्ता खचल्यामुळे आणि मध्यभागी मोठी दरी व भेगा निर्माण झाल्यामुळे हा महामार्ग वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला होता। सोमवारी रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करताना या मोठ्या गॅपचा अंदाज न आल्याने एका दुचाकीस्वाराचे वाहन घसरून भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। सोमवारी रात्री अपघात घडल्यानंतर आणि रस्ता खचल्याची बाब समोर आल्यानंतर कंत्राटदाराने यावर कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्याऐवजी त्या 4 ते 5 इंचांच्या गॅपवर आणि पडलेल्या भेगांवर केवळ सिमेंटचा मुलामा देऊन तात्पुरती मलमपट्टी करण्याचा अत्यंत बेजबाबदार प्रयत्न केला। हा सिमेंटचा लेप पावसात टिकणारा नसल्याने धोक्याचे गांभीर्य ओळखून अखेर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या नव्या महामार्गाचे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे कसे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनधारक विचारत आहेत। या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील या जीवघेण्या समस्येकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे। वाहतूक बंद करून तूर्तास धोका टाळला असला तरी या पुलाच्या निकृष्ट कामाची तज्ज्ञांमार्फत सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करावी आणि पुलाची कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती तातडीने करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे। नमस्कार, आज आपण नागोठणा एंट्रन्स या ब्रिजवर आपण इथं उपस्थित आहोत। आज आपण तुम्हाला नवीन खबर अजून देणार आहोत। या ज्या ब्रिजवर रात्री 10:30 वाजता इथे एक बाईक स्वार जो आहे तो इथे या खड्डा पडल्यामुळे अचानक आल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की इथे खड्डा आहे आणि त्याने ब्रेक दाबला आणि त्यामुळे तो इथे पडला आणि खूप मोठा ॲक्सिडेंट त्याचा झाला। खूप मार लागला होता त्या लोकांना। त्यामुळे आपण बघतोय इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दाखवतो इथे मोठ्या प्रमाणात बाईक स्वार जो आहे तो ह्या इथे पडण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि तुम्ही बघताय हा जो रस्ता आहे तो पूर्ण खाली गेलेला आहे, खाली दबलेला, आणि हा रस्ता आहे हा पूर्ण वरती आलेला आहे। आपण बघतोय की काय या रस्त्याची दुरवस्था आहे आणि म्हणून हे जेव्हा या NHAIच्या काही जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना समजल्यानंतर त्यांनी हा इथे आपल्या बघितला तर इथे हा लेप लावलेला आहे त्यांनी। सिमेंट अजून वलच आहे हे बघा, हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करतोय। खूप मोठी पडलेली आहे, भेग पडलेली आहे आणि पुढे सुद्धा ती पडणार आहे। तिथे बॅरिकेड या लोकांनी बॅरिकेड लावलेले आहेत। हे बॅरिकेड आपण बघतोय संपूर्ण जरा पुढे संपूर्ण या ठिकाणी बघा पूर्ण भेगा पडलेल्या आहेत। या साईडला सुद्धा हा जो रस्ता आहे हा रस्ता इथे खचणार आहे। हा बघा इथे हा भाग जो आहे वरती आलेला आहे आणि हा भाग खाली गेलेला आहे। इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात फट पडलेली आहे, त्या साईडला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत। कशा पद्धतीचं काम चालू आहे आणि याच्यावर लेप लावण्याचं काम सुद्धा या लोकांनी केलेलं आहे। कशा पद्धतीचं काम आहे आपण बघा, फार भयानक परिस्थिती आहे। इकडे सुद्धा ह्या साईडला आपण जरा दाखवण्याचा प्रयत्न करा। या साईडला सुद्धा त्यांनी इथे भेगा पडलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत आणि म्हणून या साईडला त्यांनी आता बॅरिकेड लावलेलं आहे। हे इकडे बॅरिकेड लावलेले आहेत त्यांनी आणि फार भयानक परिस्थिती आहे कारण या साईडने अजून गाड्या चालूच आहेत। जर गाड्या आणखीन चालतील तर कदाचित हा रस्ता हळूहळू आणखीन खचण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे। फार भयानक परिस्थिती आहे। कशा आहे शासनाला या संदर्भात काय माहिती आहे की नाही मला माहीत नाही। शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण NHAIचे जे काही ठेकेदार आहेत ते ठेकेदार या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत। दिला तरी ते लेप लावण्याचा कार्यक्रम करत आहेत। त्यांनी इथे लेप लावलेला आहे। अशी भयानक परिस्थिती आहे बघा। पुन्हा एकदा आपण ह्या मुंबई गोवा हायवेची दुरवस्था ही तुम्हाला दाखवत आहोत। नागोठणा रायगड, जनोदय नितीन गायकवाड, धन्यवाद। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे।